नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये वर्गीकरण या भागामध्ये गटात न बसणारी संख्या या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गटात न बसणारा शब्द या प्रकरणाचा अभ्यास केला होता. आपण यामध्ये तुम्हाला 4 संख्या दिल्या जातील. त्यामध्ये तुम्हाला जी वेगळी संख्या असेल ती ओळखायची असेल. बाकी सर्व संख्यांचा ग्रुप हा सेमच असणार आहे, पण एक संख्या त्यातली जी वेगळी असेल ती आपल्याला ओळखायची असेल. मग त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या असतील. समसंख्या असतील, विषम संख्या असतील, पूर्ण संख्या असतील, मूळ संख्या असतील, पूर्णांक संख्या असतील, कधीकधी परिमेय संख्या असतील किंवा वर्ग संख्या असतील, चौरस संख्या असतील, त्रिकोणी संख्या असतील. ज्या कोणत्या संख्या असतील त्या 3 सेम प्रकारच्या असतील आणि एक मात्र वेगळी असणार आहे. आपण पहिले एक्झाम्पल बघूया. इथे आपल्याला 3 कंसात 91 4, दुसरं 2 36 3, 5 133 2, 4 189 5 अशा 4 संख्या दिलेल्या आहेत. त्यापैकी आपण कोणती संख्या गटात न बसत नाही आहे ती ओळखायची. पहिल्यांदा पहिली संख्या बघूया. 3चा आपण घन करूया. 3चा घन येतो आपला 27 अधिक 4चा घन येतो आपला 64, म्हणजे 27 अधिक 64. दोघांची बेरीज येते 7 अधिक 4 11, 8 6 अधिक 2 8 आणि 1 9 91. म्हणजे आपली पहिली जोडी बरोबर आहे. दुसरी जोडी 2चा घन येतो आपला 8, 3चा घन येतो 27, म्हणजे 8 अधिक 27 बरोबर येते आपली जोडी 35. इथे आपल्याला दिलेलं आहे 36. मग हीच आहे का ते चेक करूया. 5चा घन येतो 125, 2चा घन येतो 8, म्हणजे 125 अधिक 8 बरोबर 133. याचा अर्थ दुसरी संख्या जी आपली आहे ती आपली गटात न बसणारी संख्या आहे. तर चौथी ही असणारच आहे. पुढचा प्रश्न. यामध्ये अंश आणि छेद यामध्ये आपल्याला अंशाला म्हणजे अंशस्थांच्या संख्येला जर 3 ने गुणलं, 4 त्रिक 12, त्यामधून 2 वजा केले तर आपल्याला छेदस्थांची संख्या मिळते. इथे बघूया. अंशस्थांची संख्या 10 आहे दुसऱ्यामध्ये. त्याला आपण 3 ने गुणलं म्हणजे 10 त्रिक 30 होतात. वजा 2 केले तर आपल्याला इथे 28 मिळायला पाहिजे, पण आपल्याला तसे मिळत नाही आहेत. आपल्याला मिळतात 32. पुढची संख्या बघूया. 8 गुणिले 3 8 त्रिक 24, 24 वजा 2 केले तर आपल्याला इथे 22 मिळतात. इथे पण आपल्याला 22 मिळतात. चौथी संख्या बघूया. 6 गुणिले 3 6 त्रिक 18 वजा 2, 18 वजा 2 बरोबर 16. म्हणजे आपली दुसरी जी संख्या आहे 10/32 ही संख्या गटात न बसणारी संख्या आहे. तिसरा प्रश्न. 17 290 730 आणि 71 अशा 4 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. पहिली संख्या बघूया. पहिली संख्या हा कोणाचा तरी वर्ग आहे, म्हणजे 4चा वर्ग 16 येतो आणि त्यामध्ये आपण 1 मिळवले की पहिली संख्या आपल्याला म्हणजे 17 मिळतात. 290च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या 289. 289चं वर्गमूळ येतं 17, म्हणजे 17चा वर्ग 289 अधिक 1 बरोबर 290. 730 म्हणजे 729 जवळची संख्या आहे. अधिक 1 केला की आपल्याला 730 मिळतात. पण 729 कोणाचा वर्ग आहे तर 27चा वर्ग आहे. पण 71च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 64. 64 मध्ये जर 1 मिळाला तर 65 येतात. 71 येत नाही. त्यामुळे आपली गटात न बसणारी संख्या आहे 71. चौथा प्रश्न. 319 232 251 आणि 174 अशा 4 संख्या आहेत. त्यामध्ये 174 आणि 232 हे दोन्ही 29च्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या आहेत. म्हणजे 232 आणि 29ने जर भाग घालवला तर ह्याला भाग जातो. तसंच 174ला पण 29ने भाग जातो.
फक्त 319ला आपल्याला भाग घालावला पाहिजे, म्हणजे त्याला 29ने भाग जातो का ते बघूया. 29 एके 29, 30 31, 2 उरतात, परत 29 एके 29, म्हणजे 319ला पण जातात. 251ला मात्र 29ने भाग जात नाही, कारण 251 ही संख्या 29च्या पाड्यामध्ये येत नाही. त्यामुळे आपली वेगळी संख्या आहे 251. पुढची 5वी संख्या आपली आहे 153, 136, 102, 115. यामध्ये 153, 136 आणि 102 या सर्व संख्यांना 17ने भाग जातो. या सर्व संख्यांना 17ने भाग जातो. याचा अर्थ या सर्व संख्या 17च्या पाड्यामध्ये आहेत, पण 115 ही संख्या मात्र 17च्या पाड्यामध्ये नाही आहे. त्यामुळे 115 ही संख्या आपली वेगळी आहे. म्हणजे 153ला 17ने भाग जातो, 136ला पण 17ने भाग जातो आणि 102ला पण 17ने भाग जातो. 115ला मात्र 17ने भाग जात नाही. त्यामुळे गटात न बसणारी संख्या आहे 115. पुढची संख्या 6वा प्रश्न 64, 324, 125, 216. यामध्ये 64 ही संख्या अशी आहे जी 4चा घन आहे आणि 8चा वर्ग आहे. 4चा घन आहे आणि 8चा वर्ग आहे. 324 ही संख्या आपली 18चा वर्ग आहे. 125 ही संख्या 5चा घन आहे. तर 216 ही संख्या तुमची 6चा घन आहे. म्हणजे आपण इथे घन पकडले तर 18चा वर्ग 324 ही एकच संख्या आपली वेगळी आहे. जी गटात न बसणारी संख्या आहे 324. पुढचा 7वा प्रश्न 1000, 100, 1 आणि 8. 1000 हा 10चा घन आहे. 100 हा 10चा वर्ग आहे. 1 हा 1चा घन पण येतो, 1चा वर्ग पण येतो. 8 मात्र 2चा घन आहे. इथे घन आहे, इथे पण घन आहे, इथे पण घन आहे. म्हणजे 100 हा जो 10चा वर्ग आहे ही संख्या आपली वेगळी असणार आहे. म्हणजे गटात न बसणारी संख्या असणार आहे 100. 8वा प्रश्न 2000, 2003, 2008, 2020. यामध्ये 2000ला 4ने भाग जातो, 2008ला पण 4ने भाग जातो आणि 2020ला पण 4ने भाग जातो. त्यामुळे 2003 हे लीप वर्ष नाही. बाकीची उरलेली 3 ही लीप वर्ष आहेत. त्यामुळे गटात न बसणारी संख्या आहे 2003, कारण ते लीप वर्ष नाही. 9वा प्रश्न 497, 141, 345, 213. या 4 संख्या दिलेल्या आहेत. बघूया. 497 आपण पहिली संख्या घेतोय. यामध्ये 4 अधिक 9 अधिक 7. 4 अधिक 9 यांची बेरीज होते 13. 13 अधिक 7 20. 141, 1 अधिक 4 अधिक 1. 4 अधिक 1 5. 5 अधिक 1 6. 345, 3 अधिक 4 अधिक 5. 7. 7 अधिक 5 12. 213, 2 अधिक 1 अधिक 3. 2 अधिक 1 3. 3 अधिक 3 6. म्हणजे याला 6ने भाग जातो, याला पण 6ने भाग जातो, याला पण 6ने भाग जातो. किंवा 6ला 3ने भाग जातो, 12ला पण 3ने भाग जातो, 6ला पण 3ने भाग जातो. पण 497 याच्या बेरजेला मात्र, म्हणजे या संख्या, ही संख्या जी आहे तिच्या अंकांमध्ये जी बेरीज येते, अंकांची जी बेरीज येते तिला 3ने भाग जात नाही. त्यामुळे 497 ही संख्या वेगळी आहे. 10वा प्रश्न पहिली संख्या आहे आपली 4164. आता ही संख्या कशी येते ते आपण बघूया. 4164. यामध्ये शेवटच्या 2 संख्या घेऊया. 4 गुणिले 4 म्हणजे पहिली आणि शेवटची संख्या, या दोघींचा गुणाकार केला आपण. 4 गुणिले 4 येतात 16, जी मधली संख्या आहे. पुढची संख्या बघूया. 5153.
पहिली आणि शेवटची संख्या घेतोय आपण. 5 गुणिले 3 15 आली मधली संख्या. पुढची 9527. 9 गुणिले 7 म्हणजे पहिली आणि शेवटची संख्या. 7 9 63 यायला पाहिजे, पण इथे येत आहे 52. 63 येत नाही, म्हणजे आपली तिसरी संख्या जी आहे ती गटात न बसणारी संख्या आहे. कारण 3124 मध्ये सुद्धा 3 गुणिले 4 केलात म्हणजे पहिली आणि शेवटची संख्या केलात तर तुम्हाला 12च मिळत आहेत. इथे फक्त 52 मिळत आहेत, इथे 63 मिळत नाही आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 गटात न बसणारी संख्या असेल. 11वा प्रश्न. 63, 23, 43, 53 या संख्या दिसत आहेत. यामध्ये 23ला 1 आणि 23 या दोनच संख्यांनी भाग जातो. 43ला 1 आणि 43 या दोनच संख्यांनी भाग जातो. 53ला सुद्धा 1 आणि 53 या दोनच संख्यांनी भाग जातो. 63ला मात्र 1 ने जातो, 3 ने जातो, 7 ने जातो, 9 ने जातो, 63 ने जातो, अजून बऱ्याच संख्यांनी जात असेल. पण बाकीच उरलेल्या 3 संख्यांना जे आहे ते ती संख्या आणि 1 या दोनच संख्यांनी भाग जातो. म्हणजे गटात न बसणारी संख्या आहे आपली 63, जी संयुक्त संख्या आहे. कारण तिला खूप साऱ्या संख्यांनी भाग जातो आणि या उरलेल्या संख्या आपल्या मूळ संख्या आहेत. कारण त्यांना फक्त 1 आणि तीच संख्या या दोनच संख्यांनी भाग जातो. त्यामुळे गटातनं बसणारी संख्या असेल 63. 12वा प्रश्न. 464, 5125, 28 आणि 324 यामध्ये पहिली संख्या आपण बघूया. 464 ही पहिली संख्या आहे. इथे आपण जर 4चा घन केला तर आपल्याला 64 मिळतात. म्हणजे 4 आणि 64 म्हणजे 4चा घन 64, 4चा घन 64 अशी ही संख्या तयार होते. पुढची बघूया. 5125. 5चा घन केला तर आपल्याला 125 मिळतात. म्हणजेच 5चा घन 125 अशी ही संख्या तयार होते. 5चा घन 125. 28 ही संख्या बघूया. 2चा घन केला म्हणजे पहिल्या संख्येचा घन केला तर आपल्याला 8 मिळतात. म्हणजे 2चा घन 8, 2चा घन 8. तसंच 324 ही संख्या आपण बघूया. 3चा घन येतो 27. म्हणजे ही संख्या तयार व्हायला पाहिजे 3चा घन 27. पण तशी न होता ती संख्या झाली आहे 324. त्यामुळे गटात न बसणारी संख्या आहे आपली 324. 13वा प्रश्न. 25, 16, 81, 64 अशा 4 संख्या दिलेल्या आहेत. बघूया. 25 म्हणजेच 5चा वर्ग आहे. 16 म्हणजे 4चा वर्ग आहे. 81 म्हणजे 9चा वर्ग आहे. 64 म्हणजे 4चा घन आणि 8चा वर्ग. म्हणजे इतर सर्व संख्या म्हणजे 25, 16 आणि 81 या सर्व कोणाचा तरी वर्ग आहेत. 64 ही संख्या मात्र वर्ग आणि घन दोन्ही आहे. त्यामुळे गटातनं बसणारी संख्या असेल आपली 64. 14वा प्रश्न. 24, 52, 143, 169 यामध्ये 52 ही संख्या आपण पहिली घेतो आहे. 52ला 13ने भाग जातो. 13 चौक 52. 143 बघा. 143, 13 एके 13, 1 उरतो. 13 एके 13 म्हणजे याला सुद्धा 13ने भाग जातो. 169, 13 एके 13, 3 उरतात. म्हणजे 39, 13 त्रिक 39 म्हणजे याला सुद्धा 13ने भाग जातो. 24ला मात्र 13ने भाग जात नाही. त्यामुळे वेगळी संख्या आहे 24. गटातनं बसणारी संख्या असेल 24. 15वा प्रश्न. 147,
47, 37, 97. यामध्ये 147 बघितलं आहे तर 1 अधिक 4 अधिक 7, 1 अधिक 4 5, 5 अधिक 7 12. 47, 4 अधिक 7 11 बेरीज येते. 37, 3 अधिक 7 10 बेरीज येते. 97, 9 अधिक 7 16 बेरीज येते. मग याला बघितलं तर याला 3ने भाग जातो, याला जात नाही, याला पण नाही जात, याला पण जात नाही. दुसरी अजून 47, 37 आणि 97 या आपल्या मूळ संख्या आहेत. तर 147 ही संयुक्त संख्या आहे. कोणती संख्या आहे? संयुक्त. त्यामुळे 147 ही संख्या आपली गटात न बसणारी संख्या असेल. 16वा प्रश्न 74, 92, 65 आणि 35 यामध्ये बघूया. 74 ही संख्या पहिल्यांदा 7 अधिक 4 केले आपण तर बेरीज 11 येते. 92 ही संख्या 9 अधिक 2 केले तर बेरीज 11 येते. 65 ही संख्या बघूया 6 अधिक 5 केले तरी बेरीज 11 येते. 35 बघूया 3 अधिक 5 केले तर मात्र बेरीज 8 येते. याचा अर्थ 35 ही संख्या गटात न बसणारी आहे. 17वा प्रश्न पहिली संख्या आहे 4253, दुसरी 2133, तिसरी 5616, चौथी आहे 490. बघूया. 4253 ही संख्या कशी तयार झाली आहे ती बघूया. 4चा वर्ग येतो आपला 16, 3चा वर्ग येतो 9, 16 अधिक 9 बरोबर 25. म्हणजे 4चा वर्ग 3चा वर्ग बरोबर 25. पुढची 2133 ही संख्या बघूया. 2चा वर्ग येतो 4, 3चा वर्ग येतो 9, म्हणजे 9 अधिक 4 बरोबर येतात 13. 2चा वर्ग 3चा वर्ग मधली संख्या दोघांची बेरीज. 5616 पहिली संख्या 5 आहे, 5चा वर्ग येतो 25. शेवटची संख्या आहे 6, 6चा वर्ग येतो 36. 25 अधिक 36, 6 अधिक 5 11, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, जे 61. इथे 61 येत आहेत. याचा अर्थ इथे सुद्धा ही बरोबर येते. इथे बघूया 490, 4चा वर्ग 16, 0चा वर्ग 0, म्हणजे 0 अधिक 16 बरोबर 16 यायला पाहिजे पण येतोय 9. यामुळे गटात न बसणारी संख्या असेल आपली 490. 18वा प्रश्न पहिली संख्या आहे आपली 9/3. आपण छेदस्थांच्या संख्येनेच अंशस्थांच्या संख्येला भागूया. 3, 3 भागिले 3 म्हणजे 3 त्रिक 9, 3 एके 3 पहिली संख्या मिळाली. दुसरी 12/3 अशी संख्या आपली. 12ला पण आपण 3नेच भागूया कारण छेदस्थानी पण 3 आहे. 3 भागिले 3, 3 चौक 12, 3 एके 3. 20/5ला पण आपण 5ने भागूया म्हणजे 20 भागिले 5, 5 भागिले 5. 5 चौक 20, 5 एके 5. 40ला आपण छेदस्थांची संख्या जी आहे तिने भागूया म्हणजे 40 भागिले 10 आणि 10 भागिले 10. 10 चौक 40, 10 एके 10. इथे बघितलात तर ही संख्या आणि ही संख्या यांचं गुणोत्तर सेम आलेलं आहे. मात्र 9/3चं गुणोत्तर 3/1 आलेलं आहे. त्यामुळे गटात न बसणारी संख्या आहे 9/3. 19वा प्रश्न यामध्ये 90, 30, 21, 56 अशा 4 संख्या आहेत. यामध्ये आपण नीट विचार केला तर 90च्या जवळची पूर्णवर्ग संख्या येते 81. यामध्ये आपण म्हणजेच 81 हा कोणाचा वर्ग आहे तर 9चा वर्ग 81 अधिक आपण हेच 9 मिळवले तर आपल्याला
90 मिळतात. म्हणजे याच्या जवळची पूर्णवर्ग संख्या 81 आहे. 81चं वर्गमूळ 9 म्हणजेच 9चा वर्ग 81. त्याच्यामध्ये आपण तीच संख्या मिळवली म्हणजे 90 मिळाली. 30च्या जवळची पूर्णवर्ग संख्या येते 25. 25 कोणाचा वर्ग आहे तर 5चा वर्ग येतो 25. 25मध्ये आपण 5च मिळवले म्हणजे जी संख्या आहे तीच मिळवली, मिळाले आपल्याला 30. 21 बघूया. 21च्या जवळची पूर्णवर्ग संख्या येते 16. 16 कोणाचा वर्ग आहे तर 4चा वर्ग 16. त्यामध्ये आपण 4 मिळवले म्हणजे मिळाले आपल्याला 20. पण ते 20 न मिळता आपल्याला 21 मिळाले. म्हणजे ही संख्या आपली गटातनं बसणारी असेल. 56 बघून ठेवूया आपण. 56च्या जवळची पूर्णवर्ग संख्या आहे 49. 49 म्हणजे 7चा वर्ग 49 किंवा 49चं वर्गमूळ 7. त्यामध्ये 7 मिळवले आपण. 7 अधिक 9 16 आणि 4 अधिक 1 5 56 म्हणजे 30, 56 आणि 90 या तिन्ही संख्या एकाच प्रकारच्या आहेत. पण 21 ही संख्या त्या प्रकारची नाही आहे. त्यामुळे गटातनं बसणारी संख्या असेल 21. 20वा प्रश्न इथे बघूया. आपण 15 आणि 25ला भाग जाणारी संख्या कोणती आहे तर 15 आणि 25ला या दोन्ही संख्यांना एकत्रित भाग जाणारी संख्या आहे 5. 5 त्रिक 15, 5 5 25. गुणोत्तर मिळालं आपल्याला 3/5. 27 आणि 45 यामध्ये 27 आणि 45ला कितीने भाग गेला आहे तर 9ने जाऊ शकतो. 9 2 18, 9 त्रिक 27, 9 5 45. पुढची संख्या आपली 8 16. 8/16. 8 आणि 16ला कितीने भाग जातो तर स्वतः 8ने भाग जातो. म्हणजे 8 1 8, 8 2 16. इथे काहीतरी वेगळं मिळतं आहे आपल्याला. 6 आणि 10ला कितीने भाग जातो तर 6 आणि 10ला भाग जाणारी संख्या आहे आपली 2. 2 त्रिक 6, 2 पंची 10. याचा अर्थ 8/16 ही आपली वेगळी संख्या आहे कारण बाकी सर्वांचं गुणोत्तर हे 3/5 मिळत आहे. त्यामुळे गटातनं बसणारी संख्या आहे 8/16. 21वा प्रश्न 128, 207, 981, 342. आपण बघूया. पहिली संख्या आहे आपली 128. 1 अधिक 2 अधिक 8. 1 अधिक 2 3, 3 अधिक 8 11. 207. 2 अधिक 0 अधिक 7. 2 अधिक 0 2, 2 अधिक 7 9. 981. 9 अधिक 8 अधिक 1. 8 अधिक 1 9, 9 अधिक 9 18. 342. 3 अधिक 4 अधिक 2. 3 अधिक 4 7, 7 अधिक 2 9. 207, 981 आणि 342 तिन्ही संख्यांना 9ने भाग जातो किंवा 3ने पण भाग जातो. 128ला मात्र 3ने किंवा 9ने भाग जात नाही. त्यामुळे गटात न बसणारी संख्या आहे 128. 23वा प्रश्न 42, 90, 25, 108 यामध्ये 42 ही संख्या घेऊया. 4 अधिक 2 6 होतात. 90, 9 अधिक 0 9 येतात. 108. 1 अधिक 0 अधिक 8 तिघांची पण बेरीज 9 येते. 25. 2 अधिक 5 बरोबर 7. याला 3ने भाग जातो, याला पण 3ने भाग जातो, याला पण 3ने भाग जातो. अजून दुसरा संबंध म्हणजे 42, 90 आणि 108 या समसंख्या आहेत तर 25 ही विषमसंख्या आहे. त्यामुळे गटात न बसणारी संख्या असेल 25. 24वा प्रश्न पहिली संख्या 81, 23, 47, 119. आपण पहिली संख्या 119 घेऊया. 119च्या जवळची पूर्णवर्ग संख्या आहे 121. 121 वजा 2
की आपल्याला 119 मिळतात. दुसरी संख्या आपली 47. 47च्या जवळची पूर्ण वर्गसंख्या आहे 49. 49मधून 2 वजा केले की आपल्याला 47 मिळतात. पुढची संख्या आहे आपली 23. 23च्या जवळची पूर्ण वर्गसंख्या आहे 25. 25 वजा 2 केले की आपल्याला मिळतात 23. 81 ही स्वतःच पूर्ण वर्गसंख्या आहे, त्यामुळे त्याच्यामधून 2 वजा करण्याचा काही विषयच येत नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या आहे 81. पुढचा 25वा प्रश्न. 126, 216, 28 आणि 65. बघूया. 126च्या जवळची पूर्ण घनसंख्या 125 आहे. 125 अधिक 1 बरोबर 126. म्हणजे इथे आपण 5चा घन अधिक 1 बरोबर 126 केलं आहे. 216 हा आपला 6चा घन आहे. याच्यामध्ये अधिक 1 काही करण्याचा विषयच नाही, कारण 216च आहे. 28च्या जवळची पूर्ण घनसंख्या आहे 27. 27 अधिक 1 बरोबर 28. म्हणजे 3चा घन अधिक 1 बरोबर 28. पुढची संख्या आहे आपली 65. 65च्या जवळची 64 अधिक 1 बरोबर आपली संख्या येते 65. 64चं घनमूळ आहे 4, म्हणजे 4चा घन अधिक 1 बरोबर 65. पहिली, तिसरी आणि चौथी संख्या या तिन्ही संख्या आपल्या सारख्या येत आहेत. वेगळी संख्या आपली 216 आहे, म्हणजे गटातनं बसणारी संख्या आहे 216. 26वा प्रश्न. 64, 512, 125, 36. आता याच्यामध्ये बघितल्यावरच लगेचच कळतं आहे. 64 हा 4चा घन आणि 8चा वर्ग आहे. 512 हा 8चा घन आहे. 125 हा 5चा घन आहे. तर 36 हा 6चा वर्ग आहे. म्हणजे इथे घन येतोय, इथे घन येतोय, इथे पण घन येतोय. 36 हा फक्त वर्ग येतोय, त्यामुळे गटात न बसणारी संख्या आहे 36. 27वा प्रश्न. पहिली जोडी आहे 5, 7. नंतरची जोडी आहे 13, 17. पुढची जोडी आहे 31, 33. नंतर आहे 11, 19. 5 व 7 या मूळ संख्या आहेत. 13 व 17 यासुद्धा मूळ संख्या आहेत. आणि 11 व 19 यासुद्धा मूळ संख्या आहेत. 33 ही मात्र मूळ संख्या नाही, कारण 33ला 1ने भाग जातो, 3ने भाग जातो, 11ने भाग जातो, 33ने पण भाग जातो. त्यामुळे 33 ही मूळ संख्या नाही. त्यामुळे गटात न बसणारी जोडी आहे 31, 33. 28वा प्रश्न. पहिली जोडी आहे, पहिली संख्या आहे आपली 4/12. इथे बघूया, अंशाला म्हणजे अंशाच्या संख्येने छेदस्थानला पण भाग घालूया. 12/4 केले तर आपल्याला 4 एके 4, 4 त्रिक 12 अशी जोडी मिळते. 2/6 केले तर 2ला 2नेच भागलं, 6ला पण 2नेच भागलं, म्हणजे 2 एके 2, 2 त्रिक 6. ते 40/120. 40ला 40नेच भागलं, 120ला पण 40नेच भागलं, 40 एके 40, 40 त्रिक 120. इथे मात्र 8/36 आहेत. 36 आणि 8ला पूर्ण संख्येने 8ने भाग जात नाही 36ला, त्यामुळे आपण इथे 8ला 4ने भागलं आणि 36ला पण 4ने भागलं. 4 2 8, 4 9 36. इथे हे गुणोत्तर मात्र वेगळं येतं आहे. इथे तिघांची गुणोत्तरं सेम येत आहे, त्यामुळे गटात न बसणारी संख्या आहे 8/36. 29वा प्रश्न. 3/6, 2/6 आणि 5/6 या तीन संख्या अपूर्णांक आहेत. तर 6/6 जर 6/6 आपण केले तर त्याचं उत्तर येतं 1. म्हणजे 1 ही आपल्याला पूर्णांक संख्या मिळते.
त्यामुळे गटात न बसणारी संख्या आहे 6/6. 30वा प्रश्न 204, 459, 305, 408. बघूया 204 संख्या कशी तयार झाली. आपण एकक स्थानची संख्या घेतली 4, त्याला 5ने गुणलं तर आपल्याला मिळतात 20, म्हणजे 20 असे मिळालेत आणि शेवटला 4. 459 ही संख्या कशी तयार होते. एकक स्थानची संख्या घेतली 9, गुणिले आपण तिला 5 केले, पुढची संख्या मिळाली 45, म्हणजे 45 आणि हे 9. 305 एकक स्थानची संख्या घेतली आपण 5, गुणिले 5 केले म्हणजे 25, म्हणजे संख्या तयार होते 25, 5. पण इथे आपल्याला मिळते 305, म्हणजे हीच संख्या आपली गटात न बसणारी संख्या असू शकते. इथे आपण एकक स्थानची संख्या घेतली 8, गुणिले 5, 8×5 40, म्हणजे संख्या झाली तयार. याचा अर्थ 305 ही आपली गटात न बसणारी संख्या आहे. 31वा प्रश्न 423, 342, 262, 823. पहिली संख्या बघूया आपण 423. इथे आपण करतोय 4 गुणिले 2 गुणिले 3, 4 दुणे 8, 8 त्रिक 24. पुढची संख्या 342, 3 गुणिले 4 गुणिले 2, 3 चौक 12, 12 दुणे 24. पुढची संख्या आपली 262, 2 गुणिले 6 गुणिले 2, बेसक 12, 12 दुणे 24. पुढची संख्या 823, 8 गुणिले 2 गुणिले 3, 8 दुणे 16, 16 त्रिक 48, म्हणजे वेगळी संख्या आहे आपली 823. 32वा प्रश्न 14/21, 12/14, 22/33, 18/27. बघूया पहिली संख्या आहे आपली 14/21. 14ला आणि 21ला कोणत्या संख्येने भाग जातो, तर तो 7ने भाग जातो. 7 दुणे 14, 7 त्रिक 21. 12/14ला कोणत्या संख्येने भाग जातो, तर 12 आणि 14ला 2ने भाग जातो. 12 आणि 14ला 2ने भाग जातो. बेसक 12, बेसाती 14. 22/33. 22 आणि 33ला कितीने भाग जातो, तर 11ने भाग जातो. 11 दुणे 22, 11 त्रिक 33. पुढची संख्या 18/27. 18ला आणि 27ला कितीने भाग जातो, तर 9ने भाग जातो. 9 दुणे 18, 9 त्रिक 27. इथे बघितलं तर ही तिन्ही गुणोत्तरं सेम आहेत, फक्त 12/14चं गुणोत्तर वेगळं आलेलं आहे. त्यामुळे आपली गटात न बसणारी संख्या आहे 12/14. 33वा प्रश्न 2651, 2246, 5324, 6215. बघूया 2651. इथे आपण या दोघांची आणि या दोघांची जर बेरीज केली म्हणजे 2 अधिक 5 7 होतात, तसंच 6 अधिक 1 पण 7 होतात. पुढची संख्या 2 2 4 6, यामध्ये 2 आणि 4 आणि 4 आणि 6, म्हणजे 2 अधिक 4 6 होतात, तर 2 अधिक 6 आपले 8 होतात. वेगळी येतात संख्या. 5 3 2 4, 5 आणि 2ची बेरीज होते 7 आणि 3 आणि 4ची बेरीज होते 7. पुढची संख्या 6215. 6 अधिक 1 यांची बेरीज येते 7 आणि 2 आणि 5 यांची बेरीज येते 7. म्हणजे आपली ही दुसरी संख्या गटात न बसणारी संख्या आहे, कारण बाकी सगळ्या संख्यांच्या अल्टरनेट अंकांची बेरीज ही 7 येते.
त्यामुळे गटातनं बसणारी संख्या आहे 2246. 34वा प्रश्न 9338, 7276, 9295, 4279. बघूया पहिली संख्या 9338. यामध्ये पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची आपण बेरीज केली आहे. ती बेरीज आली 17, त्याला आपण 2ने गुणलं आहे, ती आली 34 आणि मग त्यामध्ये 1 मिळवला, बरोबर आली 35. पुढची बघूया 7276. पहिली आणि शेवटची संख्या यांची बेरीज करूया. 7 अधिक 6 13 आली, 13 गुणिले 2 26 आले, 26 अधिक 1 27 मिळाले. 9295. यामध्ये पहिली आणि शेवटची संख्या यांची आपण बेरीज करूया. 9 अधिक 5 14, 14 गुणिले 2 28 आले, 28 अधिक 1 29 आले. शेवटची संख्या 4279. 4 अधिक 9 म्हणजे पहिली आणि शेवटची संख्या यांची बेरीज केली. 4 अधिक 9 13 होते बेरीज, 13 गुणिले 2 केले आपण 26 आले, 26 अधिक 1 27. यामधल्या संख्या जरा तुम्ही बघितलेल्या तर ह्या आणि ह्या सेमच आहेत, पण इथली संख्या मात्र वेगळी आहे. त्यामुळे पहिली संख्या 9338 ही आपली गटात न बसणारी संख्या असेल. 35वा प्रश्न. पहिली संख्या घेतो आपण 9. 9च्या जवळची पूर्ण घनसंख्या आहे 8, म्हणजेच 2चा घन अधिक 1 बरोबर 9 येते. 65च्या जवळची पूर्ण घनसंख्या आहे 64, म्हणजे 4चा घन अधिक 1 बरोबर 65. 26 ही संख्या मात्र आपल्याला अशी मिळते. 26च्या जवळची पूर्ण घनसंख्या आहे 27, पण 3चा घन वजा 1 बरोबर 26 असं आपल्याला मिळते. वजा 1 केल्यावर 26 मिळणार आहे. 126च्या जवळची पूर्ण घनसंख्या आहे 125, म्हणजेच 5चा घन अधिक 1 बरोबर 126. प्रत्येक ठिकाणी आपण अधिक 1 केलेलं आहे, फक्त या ठिकाणी आपण घनामधून 1 वजा केल्यावर आपल्याला ही संख्या मिळते, म्हणजे गटात न बसणारी संख्या आहे आपली 26. 36वा प्रश्न. पहिली संख्या आहे आपली 386. बघूया. 3 अधिक 6 यांची बेरीज होते 9. 264. 2 अधिक 4 यांची बेरीज होते 6. 275. 2 अधिक 5 यांची बेरीज होते 7. 495. 4 अधिक 5 यांची बेरीज होते 9. इथे बघितलं तर यांची बेरीज, या दोघांची बेरीज मधली संख्या आहे, या दोघांची बेरीज मधली संख्या आहे, या दोघांची बेरीज मधली संख्या आहे. इथे मात्र या दोघांची बेरीज म्हणजे मधली संख्या नाही, त्यामुळे गटात न बसणारी संख्या आहे 386. 37वा प्रश्न. 2 5 3 7. यामध्ये 2 ही अशी एक संख्या आहे जी सममूळ संख्या आहे, म्हणजे ती सम पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. बाकीच्या उरलेल्या 3 म्हणजे 5 3 आणि 7 या विषम संख्या आहेत आणि मूळ संख्यासुद्धा आहेत, म्हणजे विषम मूळ संख्या आहेत, पण 2 ही अशी एकच संख्या आहे जी सममूळ संख्या आहे. त्यामुळे गटात न बसणारी संख्या आहे 2. 38वा प्रश्न. 89 79 39 19. यामध्ये 89 79 आणि 19 या मूळ संख्या आहेत, तर 39 ही मूळ संख्या नाही, त्यामुळे गटात न बसणारी संख्या आहे 39. 39वा प्रश्न. यामध्ये 49 हा 7चा वर्ग आहे, 16 हा 4चा वर्ग आहे, 81 हा 9चा वर्ग आहे. 35 मात्र कोणाचाही वर्ग नाही, त्यामुळे गटात न बसणारी संख्या आहे
35. 40वा प्रश्न. पहिली संख्या आपण 27 बघूया. 2 अधिक 7 केलात तर 9 मिळते. पुढची संख्या 62. 6 अधिक 2 केले तर 8 मिळतात. पुढची संख्या 54. 5 अधिक 4 केले तर 9 मिळतात. पुढची संख्या 81. 8 अधिक 1 केले तर 9 मिळतात. 9 9 9 म्हणजे 9ने भाग जातो आणि 3ने पण भाग जातो. फक्त 62ला 3ने किंवा 9ने भाग जात नाही. त्यामुळे गटात न बसणारी संख्या आहे 62. 41वा प्रश्न. पहिली संख्या आहे 3436. दुसरी संख्या आहे 2325, 7164 आणि 5249. आपण चौथी संख्या घेतो आहे 5249. यामध्ये पहिल्या दोन संख्यांची आपण बेरीज केली. 5 अधिक 2 येते 7. 7चा वर्ग 49. म्हणजे पुढची संख्या आहे 49. कशी आले तर या दोघांची बेरीज केली आणि त्याचा वर्ग केला तर ती पुढची संख्या मिळते. तिसरी संख्या बघूया. 7164. पहिल्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे 7 आणि 1ची बेरीज 8 येते. 8चा वर्ग येतो 64. इथे 8चा वर्ग आलेला आहे 64. दुसरी संख्या बघूया. 2325. 2 अधिक 3 म्हणजे पहिल्या दोन संख्यांची बेरीज केली आपण बरोबर 5. 5चा वर्ग येतो 25. इथे पण आलेला आहे 5चा वर्ग. पहिली संख्या घेऊया. 3436 बरोबर 3 अधिक 4. पहिल्या दोन संख्यांची बेरीज येते 7 आणि 7चा वर्ग येतो 49. पण इथे येत नाही आहे. त्यामुळे पहिली संख्या आपली गटात न बसणारी संख्या असेल. 42वा प्रश्न. 0.025, 0.0049, 0.0025 आणि 0.000049. आता यामध्ये या संख्या ओळखायच्या कशा पटकन तर ज्यावेळी दशांश पूर्णांक आपला पूर्ण वर्ग संख्या आहे की नाही हे ओळखायचं असेल त्यावेळी त्याची दशांश स्थळं ही नेहमी सम असावी लागतात. म्हणजे सम अंकामध्ये. म्हणजे आता आपण 0.25 म्हणजे 1 2 अशी ही ते 2 दशांश स्थळ आहे. म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या असणार आहे. आपण असं लिहिलं की 0.025 इथे दशांश स्थळं आपली 3 आली. 1 2 3 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. कारण जर समसंख्या असेल तरच ती पूर्ण वर्ग संख्या असणार आहे. म्हणजे दिलेली संख्या तुमची वर्गसंख्या असायलाच हवी आहे. 0.0025 इथे बघा 1 2 3 4 4 दशांश स्थळं आलेली आहेत. म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या असणार आहे. आता आपण यामधूनच ओळखायचं आहे. पहिल्या संख्येमध्ये आपली 1 2 3 3 दशांश स्थळं आहेत. म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या नक्कीच नाही आहे. 1 2 3 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 1 2 3 4 ही पण पूर्ण वर्ग संख्या आहे. 1 2 3 4 5 6 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे 0.025 याच्यामध्ये 1 2 3 3 दशांश स्थळं आहे. म्हणून ही पूर्ण वर्ग संख्या नाही आहे. म्हणजे गटात न बसणारी संख्या आहे आपली 1 नंबरची 0.025. 43वा प्रश्न. पहिली संख्या आहे 7213. दुसरी संख्या 5357. तिसरी संख्या 5549. चौथी संख्या 8729. आता यामध्ये पहिली संख्या आपण बघतोय 7213. संबंध काय आहे तो मधली संख्या किंवा शेवटची संख्या किंवा पुढची संख्या हे बघून आपल्याला थोडंफार लक्षात येणार आहे. आता इथे आपण बघितलं तर मध्ये 21 आहे. तर 21 कसे येतात तर 7 गुणिले 3 म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला मधली संख्या मिळते. दुसरी संख्या बघूया 5357. यामध्ये पण पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार केला तर मधली संख्या मिळते. तिसरी संख्या 5549.
पहिली संख्या आणि शेवटची संख्या 5 गुणिले 9 म्हणजे इथे 45 हवे होते, पण आपल्याला मिळत आहेत 54. त्यामुळे ही संख्या आपली गटात न बसणारी संख्या असणार आहे. कारण ही बघा 8 गुणिले 9 केले तर आपल्याला 72 मिळत आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 गटात न बसणारी संख्या असेल. 44वा प्रश्न. पहिली संख्या आहे 327, दुसरी संख्या 841, तिसरी संख्या आहे 532, चौथी संख्या आहे 627. आता बघूया 327च्या जवळची पूर्णवर्ग संख्या आहे आपली 324. त्यामध्ये आपण जर 3 मिळवले तर आपल्याला 327 मिळतात. 844च्या जवळची पूर्णवर्ग संख्या आहे 841. यामध्ये पण आपण जर 3 मिळवले तर आपल्याला 844 मिळतात. 532 या जवळची पूर्णवर्ग संख्या आहे आपली 529. त्यामध्ये आपण 3 मिळवले तर आपल्याला मिळत आहेत 532. 627च्या जवळची पूर्णवर्ग संख्या आहे 625. 627 तिच्या जवळची पूर्णवर्ग संख्या आहे आपली 625. त्यामध्ये जर 2 मिळवले तर आपल्याला 627 मिळते. म्हणजे बाकी सगळ्यांमध्ये 3 मिळवलेत आणि या संख्येमध्ये मात्र 2 मिळवलेले आहेत. म्हणून 627 ही संख्या आपली गटात न बसणारी संख्या असेल. 45वा प्रश्न. 210, 336, 150, 504. पहिली संख्या बघूया आपण 210. 210च्या जवळची पूर्ण घनसंख्या आहे आपली आणि तिच्यापेक्षा मोठी 216. पण 216 हा 6चा घन आहे. म्हणून आपण काय करतो आहे 216 वजा 6 म्हणजे याच्या घनामधून तीच संख्या वजा केली तर आपल्याला 210 मिळत आहे. पुढची संख्या आपली 336. 336ची जवळची आणि तिच्यापेक्षा मोठी पूर्ण घनसंख्या आहे 343. 343 हा 7चा घन आहे. आपण बघूया 343 वजा 7 केले तर आपल्याला मिळतात 336. पुढची 150. 150च्या जवळची आणि त्यापेक्षा मोठी असणारी पूर्ण घनसंख्या आहे 216. हा आपला 6चा घन आहे. मग 216 वजा 6 केले तर आपल्याला परत 210 मिळतात. 150 मिळत नाहीत. 504 पुढची संख्या. 504च्या जवळची आणि त्यापेक्षा मोठी असणारी पूर्ण घनसंख्या आहे 512. 512 हा 8चा घन आहे. म्हणजे 512 वजा 8 केले तर आपल्याला 504 मिळतात. म्हणजे ही पहिली, दुसरी आणि चौथी संख्या सेम मिळत आहेत, पण तिसरी संख्या मात्र तशी मिळत नाही. म्हणजेच 150 ही आपली गटात न बसणारी संख्या असेल. 46वी संख्या. 505, 336, 209, 126. पहिल्यांदा आपण 505 बघूया. मगाच सारखाच आहे प्रश्न. 505च्या जवळची पूर्ण घनसंख्या आहे 512 म्हणजेच 8चा घन. म्हणजेच 512मधून आपण जर 7 वजा केले तर आपल्याला 505 मिळतात. 336च्या जवळची पूर्ण घनसंख्या आहे 343 म्हणजेच 7चा घन. 343 वजा आपण 7 केले तर आपल्याला 336 मिळतात. हे मगाशी पण आपण बघितलं होतं. 209च्या जवळची पूर्ण घनसंख्या आहे 216 म्हणजेच 6चा घन. 216 वजा 7 केले तर आपल्याला मिळतात 209. आता राहिला 126. 126च्या जवळची पूर्ण घनसंख्या आहे 216. 216 म्हणजेच 6चा घन आणि 216 वजा 7 आपण मगाशी आत्ता बघितले 209. याचा अर्थ 126 ही आपली गटात न बसणारी संख्या असेल. 47वा प्रश्न. 25/72, 49/75, 16/95, 64/91. पहिली संख्या आपण बघतोय 25/72. बघूया. छेदस्थांच्या संख्यांचा आपण
वजाबाकी करतो आहे, म्हणजे 7 वजा 2 72, 7 वजा 2 म्हणजे 5 आले, 5चा वर्ग 25. अंशस्थांची संख्या मिळाली. पुढची बघूया. 49/75 छेदस्थांच्या संख्यांचा वजाबाकी. 7 वजा 5 म्हणजे 2, 2चा वर्ग आपल्याला 4 मिळतो. ही संख्या इथे मिळत नाही आहे. पुढची 16/95 9 वजा 5 95 म्हणजे 9 वजा 5 4, 4चा वर्ग 16. अंशस्थांची संख्या मिळाली. पुढे आपल्याला 64/91 ही एक संख्या आहे, म्हणजे 9 वजा 1 बरोबर 8, 8चा वर्ग 64. म्हणजे 1 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर या संख्या आपल्याला याच पद्धतीने मिळत आहेत. ही संख्या मात्र त्या पद्धतीने मिळत नाही आहे, म्हणून 49/75 ही संख्या गटातनं बसणारी संख्या असेल. प्रश्न क्रमांक 48 बघूया आपण. 289ला आपण 17ने भाग घालवतो आहे. 17 एके 17, 8मधून 7 गेले, 1 उरतो, 2मधून 1 गेला, 1. 17 7 119 0 0 0 ह्याला 17ने भाग जातो. 143ला बघूया. 17 एके 17 नाही जात. 14 ही संख्या लहान आहे, त्यामुळे 17 8 136. 13मधून 6 गेले, 7 होतात, 0 0 या संख्येला 17ने भाग जात नाही. पुढची संख्या आहे आपली 221. 17 एके 17, 12तून 7 गेले, 5 उरतात, 1 0. 17 त्रिक 51 0 0. 187 आपण 17ने भागतोय. 17 एके 17 0 1 17, परत 17 एके 17. म्हणजे पहिली, तिसरी आणि चौथी या तिन्ही संख्यांना 17ने भाग जातो आहे. 143ला मात्र 17ने भाग जात नाही, त्यामुळे गटातनं बसणारी संख्या आहे 143. 49वा प्रश्न. 92,432 48,422 67,626 78,428. शेवटची संख्या घेऊया 78,428. इथे बघितलं व्यवस्थित तर इथे शेवटच्या 2 संख्या म्हणजे 28, याचा जर वर्ग केला तर तो आपल्याला 784 मिळतो आणि पुढची संख्या आपली 784 आहे. म्हणजे 28 शेवटच्या 2 संख्यांचा वर्ग ह्या पुढच्या 3 संख्या आहेत. तिसरी संख्या 67,626 शेवटच्या 2 संख्या आहेत 26 म्हणजे 2 6 26चा वर्ग 676. पहिल्या 3 संख्या म्हणजे 26चा वर्ग आहे. दुसरी संख्या 48,422 यामध्ये शेवटच्या 2 संख्या म्हणजे 22 22चा वर्ग 484. 92,432 इथे शेवटची संख्या 32 आणि 32चा वर्ग आहे 1024. इथे 1024 न येता 924 आलेली आहे, त्यामुळे गटातनं बसणारी संख्या आहे 92,432. 50वा प्रश्न. पहिली संख्या आहे 48. बघूया. 48च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 49. 49मधून आपण जर 1 वजा केला तर आपल्याला 48 मिळते. पुढची संख्या आहे 15. 15च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 16. 16मधून 1 वजा केला आपल्याला मिळते 15. 64. 64च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या म्हणजे 64. यातून जर 1 वजा केला तर आपल्याला मिळाली पाहिजे 63, पण इथे 63 मिळत नाही आहे. पुढची संख्या बघूया. 143च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 144. वजा 1 केले तर आपल्याला मिळते 143. म्हणजे 64 ही संख्या जी आहे ती आपली गटातनं बसणारी संख्या आहे. 51वा प्रश्न. 10,000 100 900 1000 यामध्ये 10,000 ही संख्या आहे 100चा वर्ग. 100चा वर्ग 10,000. 100 ही संख्या आहे 10चा वर्ग. 900 ही संख्या आहे
30चा वर्ग आणि 1000 मात्र आहे 10चा घन, म्हणजे हे सगळे वर्ग आहेत आणि ही संख्या फक्त घन आहे. त्यामुळे गटात न बसणारी संख्या आहे 1000. 52वा प्रश्न आहे 4642, 3362, 51002, 6142. पहिली संख्या बघूया 4642. यामध्ये पहिली आणि शेवटची संख्या घेऊया, म्हणजे 4 आणि 2 यांचा आपण गुणाकार करतोय. 4 गुणिले 2 होतात 8 आणि 8चा वर्ग येतो 64, जी मधली संख्या आहे. दुसरी संख्या 3362. पहिली आणि शेवटची संख्या त्यांचा आपण गुणाकार करतोय, येतोय 6. 6चा वर्ग येतो 36, म्हणजेच मधली संख्या. ओके. 51002. पहिली आणि शेवटची संख्या 5 गुणिले 2 म्हणजे 10 आणि 10चा वर्ग येतो 100, जी मधली संख्या आहे. चौथी संख्या 6142. पहिली आणि शेवटची संख्या म्हणजे 6 गुणिले 2 12 होतात आणि 12चा वर्ग येतो 144. पण इथे 144 न येता 14 आलेले आहे. याचा अर्थ 6142 ही संख्या आपली गटात न बसणारी संख्या असणार आहे. 53वा प्रश्न. पहिली संख्या आहे 168. बघूया आपण. 168च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 169. त्यामधून आपण वजा 1 केले की आपल्याला 168 मिळतात. पुढची संख्या आहे 288. 288च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या 289. त्यामधून 1 वजा केला की आपल्याला मिळत आहेत 288. चौथी संख्या आहे आपली 440. 440च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या 441. वजा 1 केला की आपल्याला 440 मिळतात. 262च्या जवळची अशी कोणतीही पूर्ण वर्ग संख्या आपल्याला मिळत नाही, ज्यामधून 1 वजा केला की आपल्याला 262 मिळते. म्हणून गटात न बसणारी संख्या आहे 262. 8/65, 13/196, 11/122 आणि 18/325. बघूया. 8/65 पहिल्यांदा 8चा वर्ग येतो 64. त्यामध्ये 1 मिळवला की येते 65, म्हणजे 8/65. पुढची संख्या 11/122. 11चा वर्ग येतो 121. त्यामध्ये 1 मिळवला 122. 122 मिळाली आपल्याला. 18/325. 18चा वर्ग येतो 324. त्यामध्ये 1 मिळवला 325. इथे आपण 13/196 घेतले. त्यामध्ये 13चा वर्ग येतो 169 अधिक 1 केले तर आपल्याला मिळतात 170. इथे दिलेले आहेत 196. त्यामुळे दुसरी संख्या जी आपली आहे ती गटात न बसणारी संख्या असेल. 55वा प्रश्न. 343, 27, 125 आणि 64. इथे आपण बघितलं तर 343 ही जी संख्या आहे हा 7चा घन आहे. 27 ही संख्या आहे हा 3चा घन आहे. 125 ही संख्या आहे जी 5चा घन आहे आणि 64 ही संख्या आहे 4चा घन. याच्यामध्ये 7, 3 आणि 5 या विषम संख्या आहेत, तर 4 ही समसंख्या आहे. म्हणून 64 ही आपली गटात न बसणारी संख्या असेल. 56वा प्रश्न आहे 273, 644, 255, 82. पहिली संख्या आपण बघतोय 273. संख्या वेगळी दिसते पण त्याच्यामध्ये काहीतरी घन वर्ग, घन वजा 1, वर्ग वजा 1, घन अधिक 1, वर्ग अधिक 1 असाच काहीतरी संबंध असणार आहे किंवा गुणाकार. इथे बघूया 273 अशी संख्या आहे. इथे आपण शेवटची संख्या घेतली तर त्याच्यामध्ये 3चा जर घन केला तर तो आपल्याला 27 मिळतो. म्हणजे शेवटच्या संख्येचा घन केला तर पहिल्या 2 संख्या मिळतात. 644, शेवटची संख्या 4चा घन 64 येतो. पहिल्या 2 संख्या 64 आहेत. 255, त्यामध्ये शेवटची संख्या आपली 5, 5चा घन येतं
125. इथे मात्र 125 न येता नुसतेच 25 आलेत, त्यामुळे ही वेगळी संख्या आपली असणार आहे. 82 बघूया, तसाच सेम संबंध आहे का? शेवटची संख्या 2, 2चा घन 8 येतो. म्हणजे ह्या तिन्ही संख्या एकाच संबंधाने येत आहेत, तर 255 ही त्यामध्ये वेगळी असणार आहे. 57वा प्रश्न. 350, 130, 737, 520. पहिली संख्या बघतो आपण 350. 350च्या जवळची पूर्ण घनसंख्या आहे 343, जो 7चा घन आहे. आपण काय करतोय, 343 मध्ये ज्या संख्येचा आपण घन केला आहे ती संख्या मिळवली की आपल्याला 350 ही संख्या मिळते. 130 यामध्ये त्याच्या जवळची पूर्ण घनसंख्या आहे 125, जो 5चा घन आहे. म्हणून आपण काय करतोय, 125 मध्ये ज्या संख्येचा घन आहे ती संख्या मिळवली, 130 झाली. 737 च्या जवळची पूर्ण घनसंख्या आहे 729, जो 9चा घन आहे. म्हणून आपण काय करतोय, 729 अधिक 9 18 आणि म्हणजे 738 होतात. आपल्याला पाहिजेत 737. पुढची संख्या बघूया, 520. 520च्या जवळची पूर्ण घनसंख्या आहे 512, जो 8चा घन आहे. 512 अधिक आपण 8 केले म्हणजे आपल्याला 520 मिळाले. म्हणजे 3 संख्या या सेम संबंधाने मिळत आहेत. आपल्याला फक्त 737 वेगळी आहे. गटात न बसणारी संख्या तुमची 737 असेल. 58वा प्रश्न आपण पाहतोय. 1078, 1023, 1235 आणि 946 अशा 4 संख्या आहेत. पहिली संख्या बघतोय 1078. यामध्ये 1078 पहिली आणि तिसरी संख्या यांची आपण बेरीज केली येते 8. दुसरी आणि चौथी संख्या यांची बेरीज केली येते 8. 8 वजा 8 केले मिळाले 0. जर एकाड एक संख्यांची बेरीज करून ती बेरीज जर वजाबाकी केली, त्या बेरजेची वजाबाकी केली तर 0, 11 किंवा 11च्या पटीतली कोणतीही संख्या आली तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. म्हणजे 1078ला 11ने भाग जातो, कारण यांची वजाबाकी 0 आलेली आहे. आता बघूया 1023. 1 0 2 3, 1 आणि 2, 1 अधिक 2 केली बेरीज झाली 3. 0 आणि 3 बेरीज झाली 3. 3 वजा 3 केले उत्तर 0 येत आहे. याचा अर्थ 1023ला सुद्धा 11ने निशेष भाग जातो. 1235 बघूया आपण. 1 2 3 5, 1 आणि 3ची बेरीज 4 येते. 2 आणि 5ची बेरीज 7 येते. जे 7 वजा 4 केले उरले 3. ही 0 किंवा 11 किंवा 11च्या पटीतली संख्या येत नाही, म्हणजे 1235ला 11ने भाग जात नाही. 946 बघूया. पहिली आणि शेवटची संख्या 9 अधिक 6 बरोबर 15 होतात. 15 वजा 4 केले 11 मिळतात. याचा अर्थ 946ला सुद्धा 11ने भाग जातो. म्हणजे 1235 ही गटात न बसणारी संख्या असेल. 59वा प्रश्न आहे. 875, 1575, 1175, 2275. पहिली संख्या बघूया 875. इथे आपण 7ची कसोटी लावणार आहोत. 7ची कसोटी कशी असते, शेवटचा अंक घ्यायचा 5, त्याची दुप्पट करायची येथे 10. उरलेली जी संख्या असेल त्यामधून ती दुप्पट वजा करायची. येणारी संख्या जर 7 किंवा 7च्या पटीतली असेल तर त्या संख्येला 7ने पूर्ण भाग जातो. आता इथे आपल्याला 77 मिळाले. 77ला 7ने भाग जातो. 7 एके 7, 7 एके 7. पुढची संख्या आपली 1575. यामध्ये शेवटची संख्या 5 घेतली, त्याची आपण दुप्पट केली 10 आली. 157मधून दुप्पट वजा करायची म्हणजे येते 147. इथे पण 7ने भाग जातो. 7 2 14, 7 एके 7. 1175 तिसरी संख्या, शेवटची संख्या 5च आहे.
5 गुणिले 2 म्हणजे 10च येणार आहे. म्हणजे 117 वजा 10 107 होते. याला मात्र 7ने भाग जात नाही. 2275. शेवटची संख्या 5. 5 गुणिले 2 10 म्हणजे 227मधून 10 वजा केले 217 आले. 7 त्रिक 21 आणि 7 एके 7 म्हणजे या संख्येला सुद्धा 7ने भाग जातो. याचा अर्थ 1175 ही संख्या आपली गटातनं बसणारी संख्या असेल. 60वा प्रश्न. 37 47 57 97. यामध्ये 37 47 आणि 97 या मूळ संख्या आहेत. तर 57 या संख्येला वेगवेगळ्या संख्यांनी भाग जातो, त्यामुळे ती संयुक्त संख्या आहे. म्हणून गटातनं बसणारी संख्या आहे 57. 24 512 13 36 32 216 आणि 17 343. बघूया. 24 म्हणजे 2 गुणिले जर 4 केले तर आपल्याला 8 येतो आणि 8चा घन येतो 512. 13 1 गुणिले 3 केले तर आपल्याला 3 मिळतात. 3चा घन येतो 27, पण इथे 36 दिलेला आहे. 32 3 गुणिले 2 केले तर 6 येतात. 6चा घन येतो 216. 17 1 गुणिले 7 केले तर 7 येतात. 7चा घन येतो 343. त्यामुळे 13 आणि 36 ही जोडी गटातनं बसणारी जोडी आहे. 9 18 3 8 14 1 5 12 1 7 15 2 अशी संख्या आहे आपली. आपण बघूया 9 18 3चा काय संबंध आहे. कंसाच्या बाहेरच्या ज्या संख्या आहेत त्यांची आपण वजाबाकी केली, आपल्याला मिळाली 6. त्याला आपण 3ने गुणलं तर मिळते कंसातली संख्या. 8 14 1 यामध्ये 8 वजा 1 केले तर आपल्याला ते 7 मिळतात. 7ला जर 3ने गुणलं तर आपल्याला मिळाले 21. ही कंसातली संख्या नाही आहे. पुढची बघूया. 5 12 1 5 वजा 1 केले तर आपल्याला 4 मिळतात. 4ला पण 3ने गुणलं तर मिळते 12. म्हणजे ही पण कंसातली संख्या आपल्याला मिळते. याचा अर्थ ही पण बघूया. 7 वजा 2 केले तर 5 मिळतात. 5 गुणिले 3 केले तर 15 मिळतात. म्हणजे ती पहिली आणि तिसरी आणि चौथी संख्या आपल्याला सेम संबंधाने मिळते, पण दुसरी संख्या मात्र तशी मिळत नाही आहे. त्यामुळे गटातनं बसणारा पर्याय असेल दुसरा. 63वा प्रश्न. 3 11 13 17 या सर्व मूळ संख्या आहेत. 7 14 18 37 या मात्र मूळ संख्या नाही आहेत. यामध्ये 7 आणि 37 एवढ्या 2च मूळ संख्या आहेत. 14 आणि 18 मात्र मूळ संख्या नाहीत. 3 5 41 47 यामध्ये सगळ्या मूळ संख्या आहेत. 3 7 17 71 यामध्ये पण सगळ्या मूळ संख्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2मध्ये 14 आणि 18 या 2 मूळ संख्या नाही आहेत. त्यामुळे गटात न बसणारा पर्याय आहे 2. 64वा प्रश्न. पहिली संख्या आहे 100/125. यामध्ये आपण 100 आणि 125ला कोणत्या संख्येने भाग जातो तर ती संख्या आहे 25. 25 चौक 100, 25 पाचा 125. ते 90 आणि 225 या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो तर ती संख्या आहे 45. 45 दुणे 90 आणि 45 पाचा 225. तिसरी संख्या आहे आपली 70/175. 70 आणि 175 याला कोणत्या संख्येने भाग जातो तर ती संख्या आहे आपली 35. 35 दुणे 70 आणि 35 पाचा 175. 50/125 यामध्ये आपल्याला 50 आणि 125ला कोणत्या संख्येने भाग जातो तर ती 25 संख्या आहे. 25 दुणे 50, 25 पाचा 75 असे 25 असे. 2/5 2/5 2/5 इथे सगळ्यांचं गुणोत्तर 2/5 आलं आहे. फक्त पहिल्या संख्येचं गुणोत्तर 4/5 आले.
त्यामुळे गटात न बसणारी संख्या आहे 100/125. शेवटचा प्रश्न 49/25 ही पहिली संख्या आहे. इथे आपण 2 + 5 केला 7चा वर्ग 49 येतो. दुसरी संख्या 3 + 6 म्हणजे 9 आणि 9चा वर्ग 81 येतो, म्हणजे वरची संख्या येत नाही. तिसरी संख्या आपण बघूया 4 + 9 9 13 13चा वर्ग 169. चौथी संख्या 8 + 1 म्हणजे 9 9चा वर्ग 81 येतो. म्हणजे दुसरी संख्या जी आहे आपली 64/36 ही गटात न बसणारी संख्या आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, या व्हिडिओंमध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्कॉलरशिपला येणारी, NMMSला येणारी, MTSला येणारी सर्व गणितं मिळून हे व्हिडिओ तयार केले जातात. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.